आणि कालपासून आजपर्यंतचं सगळं फुटेज मागवून घेतलं. त्याच्या लॅपटॉपवर सुरू असलेलं ते फुटेज पाहून तो गपकन डोकं धरून खाली बसला. आता पुढे. ते फुटेज पाहून तो डोकं धरून बसला आणि मघापासून होणारी राग, चिडचिड सगळं गोंधळात बदललं. थोडीफार भीतीही वाटली. त्यात स्पष्ट दिसत होतं की ती फाईल कालपासून त्याच टेबलवर होती. आणखी 2 फाईल्सच्या समोर. पण हे कसं शक्य आहे? काल अख्खं केबिन पिंजून काढलं होतं मी. तरीही फाईल भेटली नव्हती. स्पष्ट आठवतं मला, ही फाईल नव्हतीच इथे. मग ही आता इथे कशी आली? मीच तर ठेवली नसेल ना इतर फाईल्समध्ये? त्याने कशीबशी मनाची समजूत घालायचा प्रयत्न केला, पण तरीही पटत नव्हतं. बबली मात्र पाय आपटत तिथून निघून गेली. तेवढ्यात त्याला त्याच्या सरांचा फोन आला. "राजेश, आत ये जरा, महत्वाचं काम आहे." त्यांचा आवाज अगदी गंभीर वाटला आणि त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मला का बोलावलं असेल आता? बाहेर तो कसाही असला तरी ऑफिसमध्ये अगदी कामात चोख होता आणि तिने इथे आपली चांगली इमेज मेंटेन केली होती. "मे आय कम इन सर?" त्याने दरवाजा नॉक करत विचारलं. "कम इन राजेश, बस." "काय झालं सर? काही प्रॉब्लेम झाला का?" त्याच्या आवाजात जराशी भीती. "तुझ्या मागच्या वर्षातला परफॉर्मन्स पाहता तुला काय वाटतं, कंपनीने तुझ्यासोबत काय करावं?" त्याचे बॉस गंगाधर जरा गंभीर आवाजात म्हणाले. "सर, माझे सगळे टार्गेट्स पूर्ण केलेले आहेत मी." त्यालाही बॉसच्या बोलण्यावर जरा भीतीच वाटली. कितीही मनात आलं तरी ऑफिसमध्ये कुठल्या मुलीकडे तो मान वर करून पाहायचाही नाही. त्याने इथे इमेज चांगली जपली होती. एक संकेत वगळता कुणालाच त्याच्याविषयी काहीही माहिती नव्हतं. मग आता बॉस नक्की कुठल्या परफॉर्मन्सबद्दल बोलतात आहे? त्याचा चेहरा पाहून गंगाधर हसत म्हणाले, "आय थिंक आय स्केअर्ड यू इनफ." त्यावर तो गोंधळला. "अरे घाबरू नकोस. तुझा परफॉर्मन्स पाहून कंपनीने तुला प्रमोशन दिलं आहे. यू आर असिस्टंट जनरल मॅनेजर नाऊ. कॉंग्रॅच्युलेशन्स." गंगाधर त्याला हात मिळवत म्हणाले. तो मात्र अजूनही धक्क्यातच होता. "अरे कुठे हरवलास? पार्टी झाली पाहिजे तुझ्याकडून आता." "नक्कीच." तो हसून म्हणाला. "आणखी एक. पुढच्या आठवड्यात तुला 4-5 दिवसांसाठी दिल्लीला जावं लागेल. पुढचे 2 नवीन प्रोजेक्ट तू बघणार आहेस. मोठी जबाबदारी आहे. जरा मिनिस्ट्रीमध्ये जाऊन काम मार्गी लावावी लागतील. तुझ्यासाठी नवीन आहे, पण तू मॅनेज करशील. मला खात्री आहे." गंगाधर अगदी विश्वासाने म्हणाले. "थँक यू सर. थँक यू सो मच. आय विल नॉट लेट यू डाऊन." "आय नो माय बॉय." गंगाधरने त्याच्या पाठीवर थोपाटलं. तो गंगाधरच्या केबिन बाहेर पडला. तेवढ्यात त्याला त्या ब्रोकरच्या ऑफिसमधल्या पिऊनचा फोन आला. "साहेब, मॅडम उद्या शिफ्ट होत आहे." आता तर दुधात साखर पडावी अशी खुशी झाली त्याला. ही पोरगी खरंच लकी आहे आपल्यासाठी. काल भेटली आणि आज प्रमोशन. दिल्लीला जायच्या आधी गाडी समोर सरकली पाहिजे राजेश, तो स्वतःलाच म्हणाला. एक मुलाकात तो और बनती है. नाहीतर पुढचा आठवडा वाया जाईल. मगाचं सीसीटीव्ही फुटेज मधलं जे पाहिलेलं त्याचा त्याला तात्पुरता विसर पडलेला. म्हणतात ना, नशीब वेगळ्या वाटेवर निघालं की माणसाचे विचारही फिरतात. तो त्याच्या जागेवर जाऊन बसला. त्याने संकेतला फोन करून सांगितलं. सध्या तरी त्याला त्याचा आनंद कुणासोबत तरी सेलिब्रेट करायचा होता. संकेतशी बोलून त्याने बाहेर जेवायला जायचा प्रोग्राम बनवला. जरा वेळातच त्याला त्याच्या आईचा फोन आला. एरवी टाळाटाळ केली असती, पण आज स्वारी खुश होती. "बोल आई." "अरे वा, आज लवकर फोन उचललास आणि खुश वाटतोय. काय झालं तरी काय, आम्हालाही कळू दे." त्याची आई म्हणाली. "आई, अगं माझं प्रमोशन झालं." "काय सांगतो? फारच छान. अशीच प्रगती कर बरं. आणि नाशिकला कधी येतोय?" "उमा मावशीच्या मुलीचं लग्न आहे पुढच्या आठवड्यात. तेव्हा तरी येशील ना?" विचारत होती ती, राजेश येणार की नाही म्हणून. लग्नाला बोलवणं हा तर एक बहाणा होता त्याला. तिथे बोलवून तिथेच सामूहिक वधू संशोधनाचा कार्यक्रम करायचा होता त्याच्या आईला. राजेशला हे नवीन नव्हतं, पण खरंच नशीब जोरावर होतं त्याचं. "यावेळी माझी पण खूप इच्छा होती गं, पण कंपनीच्या कामासाठी दिल्लीला जावं लागणार आहे पुढच्या आठवड्यात. त्यामुळे मला नाही जमणार." तो आवाजात खोटी उदासी आणत म्हणाला. "हो का रे? बिचारी उमा मावशी. वाईट वाटेल तिला. पण बोलून घे हं तिच्याशी." उमा मावशीपेक्षा आईलाच जास्त वाईट वाटत होतं. "तू नको काळजी करू. मी बोलेल आणि समजावूनही सांगेल तिला." "ठीक आहे. ठेवतो फोन." सुंठी वाजून खोकला गेला. तो स्वतःलाच म्हणाला. रात्री संकेत सोबत जाऊन त्याने मस्त पार्टी केली. चिकन, मटण आणि सोबतीला पेगवर पेग. दोघांनाही चांगलीच चढली होती. "लेका राजेश, तुझ्या नादात चांगलेच प्यायलो मी. आता बायको ओरडेल मला माझी." संकेत त्याला अडखळत म्हणाला. "म्हणून तर ही बायकोची कटकट मागे लावून घेत नाही मी. आपलं बरं, एकटा जीव सदाशिव." राजेश हसतच म्हणाला. "तुझ्या जीवाला तू एकटं का ठेवलंय ते चांगलंच माहितीये मला." संकेतने शेवटचा पेक संपवत त्याच्याकडे पाहत म्हटलं. राजेशने बिल पे केलं आणि दोघेही कसेबसे
निघालेत. राजेशने घरी आल्यावर कसेबसे शूज काढले आणि चेंजही न करता बेडवर आडवा झाला. तेवढ्या नशेतही त्याला तिचा चेहरा अगदी व्यवस्थित आठवत होता, किंबहुना जरा जास्त स्पष्टपणे. दारूच्या नशेपेक्षा अवंती नावाची नशा त्याला जास्त चढली होती. बघूयात ही अवंती नावाची नशा त्याला आणखीन काय काय गोष्टींशी सामना करवते ते. भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. भेटूया लवकरच पुढच्या भागात.